माणुसकीची भावना प्रत्येकाच्या मनात असते, फक्त ते बाहेर काढणं गरजेचं असतं. तिचं बाळ आम्ही जेव्हा तिच्यापासून दूर घेतलं ना, तेव्हा ती रडायला लागली, ओरडायला लागली, हे माझं बाळ आहे, माझं आहे, माझ्याकडे द्या. आणि हे काम करत असताना एक आनंद याचा पण होता का आपल्यामुळे एखाद्याचा जीव वाचतोय. आणि नूतन एवढी खुश होती की मी पूर्ण बरी झाले. कोणताही व्यक्ती बेवारस असेल, निराधार असेल, तो काही आकाशातून पडलेला नसतो, त्याला पण नातेवाईक प्रत्येकाला असतात. कुटुंब आहे. मी तर म्हणते की आता 5 घरामध्ये 2 मनोरुग्ण संख्या वाढत चाललेली आहे. याच्यावर समुपदेशन होणं फार गरजेचं आहे. तिने ज्यावेळेस आम्हाला म्हटलं का माझं लग्नच झालेलं नाही, तो आम्हाला सर्वात मोठा शॉक होता. प्रत्येक घराने आपल्या घरातली स्त्री ही पूर्णपणे मानसिकदृष्ट्या सुदृढ कशी होईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. नमस्कार मंडळी, माणुसकीच्या वाटा अशी एक नवीन मालिका घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही येतो आहोत. तुकोबाराय म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मंडळी, रस्त्यावरच्या मनोरुग्णांसाठी, सर्वार्थानं रंजल्या गांजल्या लोकांसाठी, ज्यांचं देहभानही उरलेलं नाही अशांसाठी अंगी माणुसकीच नव्हे तर सर्वार्थाने देवत्व रुजवणाऱ्या एका दाम्पत्याची आणि तुमची भेट आज या कार्यक्रमातून मी घडवणार आहे. ओळख करून घेऊया या दाम्पत्याची. नितीन शेलार आणि ज्योती शेलार हे दाम्पत्य जवळपास 15 वर्षाहूनही अधिक काळ राज्यातल्या एकाही रस्त्यावर एकही मनोरुग्ण फिरताना दिसू नये या ध्यासानं झपाटून या मनोरुग्णांचं पुनर्वसन करण्याच्या कामात अहोरात्र व्यग्र आहेत. मनोरुग्णांसाठी काम करण्याबरोबरच हे दाम्पत्य पीडित महिलांसाठी काम करतं, अनाथ मुलांसाठी काम करतं आणि ज्यांना गरज आहे, जे अभावातून शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीही काम करतं. एका दाम्पत्यानं आपला संसार करता करता समाजाचा संसार करायला घेतलाय आणि ही जी कहाणी आहे ही हृदय कहाणी, ज्यामध्ये समाजाचा तुमचा माझा हात, मदतीचा स्पर्श आपण केला तर जे काम खूप पुढे जाऊ शकतं त्या कामाची आज आपण ओळख करून घेणार आहोत. नितीन सर, खूप महत्त्वाचं असं काम तुम्ही गेली 15 वर्ष करता आहात. या मालिकेतून तुमच्या कामाचे वेगवेगळे जे टप्पे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं जे काम आहे ते तुम्ही कसं करता, किती कष्टातून करता, प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की याच्यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा पैसा खर्च करून हे काम करता आहात. म्हणून मी म्हटलं की तुमचा संसार हा तुमच्या संसाराबरोबर समाजाचा संसार झालाय. तुमचं हे जे काम आहे ते मनोरुग्णाच्या कामापासून सुरू झालं. तुम्ही असं जात असताना रस्त्यावरून जीव कळवळावा अशी एक तुम्ही मनोरुग्ण पाहिलीत आणि या कामाचा विडा उचललात, तुम्ही शिवधनुष्य पेलायला लागलात. तो जो पहिला क्षण आहे, ते जे पहिलं काम आहे, तो प्रसंग तंतोतंत तुमच्या दोघांच्याही डोळ्यासमोर अर्थातच असणार आहे. तर तेव्हा काय घडलं होतं आणि हा तुमचा प्रारंभ कशापासून आणि कसा झाला हे आपण प्रेक्षकांना सांगूया आणि गप्पांची सुरुवात करूया. आम्ही आळेफाट्याला राहायला आलो होतो. मॅडम जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत, माझे वडील वन खात्यामध्ये जॉबला होत आहे आणि माझा बिझनेस आहे वॉटर प्युरिफायर, सोलर वॉटर हीटर आणि किरकोळ असतात बरेचसे कामं ते करत असतो मी. तर अनेकदा एका ठिकाणी जाणं असायचं, आळेफाटा ते नारायणगाव डेली जाणं असायचं. त्या रस्त्याच्या कडेला एका वडाच्या झाडाच्या ढोलीमध्ये एक म्हणजे अगदी रंगाने काळा, केस वाढलेले, दाढी असलेलं आणि अंगावर एकही वस्त्र नसलेला एक व्यक्ती बसलेला पाहिला. तो पाहिल्यानंतर मला फार वाईट वाटलं की अरे, माणसासारखा माणूस आहे आणि त्याच्यावर काही वेळ आलेली आहे, याला काहीतरी मदत करायला हवी. म्हणून मी काय केलं, शेजारच्या हॉटेलमध्ये गेलो, त्याला वडापाव घेतला आणि पाण्याची बॉटल घेतली. म्हटलं चला देऊया आपण. परंतु मी द्यायला गेल्यानंतर तो माझ्यावरच धावला. तो थोडासा व्हायलेंट झाला होता. त्याचं कारण असं होतं, लोक खूप विचित्र असतात, त्रास जातात विनाकारण, म्हणून कदाचित हे असे पेशंट व्हायलेंट होत असतात. माणसाबद्दलचा अविश्वास निर्माण झालेला रुग्ण होता. मग खायला दिल्यानंतर त्याने काही घेतलं नाही माझ्याकडून. मग मी तसंच ते पिशवी ठेवली आणि मी निघून गेलो. परंतु घरी जात असताना माझ्या मनामध्ये तो विचारसारखा घोळत होता, अरे यार, माणसासारखा माणूस आहे आणि आपण काही करू शकत नाही. मला कुठेतरी फार वाईट वाटायचं या गोष्टीचं, कारण आपण काहीतरी करायला हवं. माझ्या मिसेसच्या आल्यानंतर मी चर्चा केली. म्हटलं अरे असं आहे, आपण काय करू शकतो.
आमचा पहिलाच प्रसंग होता. आमच्या मॅडम म्हटलं, अरे आपण यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण हे मनोरुग्ण ते बरे कसे होतात कोणतीही कल्पना नव्हती आम्हाला तेव्हा. पण सहज आम्ही फेसबुकला नवीन होतो तेव्हा. फेसबुकच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय त्यामध्ये वाचायला मिळत असतात. मग ते वाचायला मिळत असताना एक योगेश मालखरे नावाचे गृहस्थ होते पुण्याचे. त्यांनी एक स्टोरी टाकली होती फेसबुकला मनोरुग्णांसाठीची. ती स्टोरी माझ्या वाचनात आली. ती स्टोरी एवढी म्हणजे टची होती आपल्या हृदयाला, एकदम जवळची असल्यासारखं. का मनोरुग्ण रस्त्यावरचे आहे ना, तर त्याला काहीतरी खायला द्या, आम्हाला सांगा, आम्ही त्याचं पुनर्वसन करू. अच्छा. मग त्यामुळं काय झालं, आम्ही त्यांचा नंबर घेतला, त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांना म्हटलं, सर असं असं एक पेशंट आहे, आमच्या गावाच्या जवळ आहे आणि त्याची ही अवस्था आहे. आम्ही फोन ठेवून दिला. नंतर 2 दिवसांनी मी पाहिलं, तो तसाच होता. आणि त्यात पावसाळ्याचे दिवस. पहा बरं का, पावसाळ्याचे दिवस आहेत, थंडी आहे प्रचंड, पाऊस पडतोय, याच्या अंगावर काही नाही आहे. अशा वेळेस आपण काय करू? तेव्हासुद्धा प्रश्न मनामध्ये, अरे हा मरून जाईल ना, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर. म्हणून आम्ही ठरवलं की याला काहीतरी मदत करूयाच आपण. म्हणून आम्ही गेलो पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना सांगितलं का अशा अशा ठिकाणी एक व्यक्ती आहे. बरं, याला मनोरुग्ण म्हणतात हे सुद्धा आम्हाला त्यावेळेस माहिती नव्हतं. हा, म्हणजे आपण साध्या बोलीभाषेमध्ये वेडा आहे, म्हणजे तो रुग्ण आहे याची नोंद मनोरुग्ण या शब्दात जशी होते ती अनेकदा तो वेडा आहे याच्यामध्ये आपण करत नाही. आम्ही तिथे गेल्यानंतर ना, एक व्यक्ती आहे, त्याची अवस्था अशीच आहे आणि त्याला मदतीची गरज आहे, एवढे मदत हवी आहे, हे आम्हाला सांगायचं होतं. पोलीस स्टेशनला गेलो, ते स्वतः गेले, चौकशी केली त्यांनी. तिथे गेल्यानंतर त्याची अवस्था पाहून निघून गेले, कारण तो व्हायलंट होता. जवळ गेल्यानंतर तो धावून यायचा अंगावर मारायला. मग नंतर आम्ही 2 दिवस गेले असेच, पुन्हा परत गेलो पोलीस स्टेशनला, कारण त्यांच्याकडं काही मदत मिळाली नाही. मग मला तर हाकलूनच दिलं त्यांनी. म्हटलं आम्ही ठरवू काय करायचं ते, तू नको लक्ष घालू, तू तुझं काम कर. आम्ही गेलो निघून. आम्ही येता जाता पाहत राहायचो त्याच्याकडे, पण त्याच्यावर रस ठेवलं होतं. म्हणजे ते जे 4-5 दिवस होते ते तुमचे सतत त्याच विचारात झपाटलेले, अस्वस्थता, म्हणजे आपण छपराखाली झोपलोत पण पाऊस पडतोय पण आपण भिजतोय, अशी अवस्था त्या क्षणी तुमची कधी होती. कधी त्या बाजूला काम नसलं तरी आपले एक चक्कर मारून यायचे, आहे का तिथं तू, काय करतोय, लक्ष ठेवून होतं त्याच्यावर. आणि एक आठवड्यानंतर, साधारण 1 आठवड्यानंतर आम्ही पाहिलं तो तिथे नव्हता. बरं. म्हटलं अरे हा गेला कुठे, म्हणजे नव्हता तिथे. आणि नंतर तो पण डोक्यामध्ये विचार, अरे हा कुठे गेला असेल, याचा ॲक्सिडेंट तर नसेल झाला, याला काही झालं तर नसेल. परत पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना काही सांगायचं, काय झालं कुठे, म्हणजे पोलीस स्टेशनला पण जाण्याची थोडीशी भीती वाटली. मग नंतर काय झालं, 1-2 आठवड्यानंतर जे मी फोन केला होता योगेश मालखरे यांना, ते आले होते आळेफाटा या ठिकाणी. अच्छा. आणि आळेफाटा या ठिकाणी आलं तर त्यांनी मला फोन केला. म्हटलं कसा आहे तुमचा पेशंट. मी त्यांना म्हटलं अहो त्याला, तो कुठे गेला काही मला माहिती नाही, पण तो होता, इथे होता. मग मला त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो दाखवला, अगोदर कसा होता आणि नंतर कसा आहे. म्हणजे तुम्ही जो पहिल्या क्षणी प्रयत्न केला होता की योग्य माणसापर्यंत पोचावं, तर त्यांनी ती मोहीम हातात घेतली आणि त्या डायरेक्ट आम्हाला रिझल्ट दिसला. आणि त्याचा तो रिझल्ट पाहून आहे ना, आम्ही एवढे भारावून गेलो दोघेही. अरे आपल्या एका फोनमुळे जर एखाद्याचं आयुष्य बदलत असेल तर काय हरकत आहे. म्हणजे पहिली ठिणगी जी पडली अस्वस्थतेची, आणि त्याच्यातून हे तुमच्या लक्षात आलं की आपण ठरवलं तर मनोरुग्णांचं पुनर्वसन होऊ शकतं, त्यांची परिस्थिती जेवढी शक्य आहे तेवढी आपण बदलून चांगली करू शकतो. नितीन सर, जसं तुम्ही म्हणालात की या रुग्णांना किंवा रस्त्यावर हे जे वेडे दिसत आहेत त्यांना मनोरुग्ण म्हणतात, हेही माहिती नव्हतं. म्हणजे त्यातलं जे विज्ञान आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, तो कळलेला नव्हता. एक फक्त माणुसकीची भावना होती की या माणसाला उन्हातानात जो भिजतो आहे, भाजून निघतो आहे, त्याच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. अर्थातच तेव्हा पुनर्वसनाची प्रक्रिया ही तुम्हाला पुरेशा पद्धतीने, योग्य पद्धतीने माहीत नव्हती. जे आज जर मनोरुग्णांचं पुनर्वसन करायचं असेल तर नितीन सरांना फोन करा, असं पोलीस स्टेशनमधूनही म्हटलं जातं. तर हे सांगा आता की ही नेमकी जी प्रक्रिया आहे पुनर्वसनाची, ती जी कायद्याच्या चौकटीत राहून करणं अपेक्षित आहे, तर ही प्रक्रिया कशी आहे आणि
ती तुम्हाला कशी कशी उलगडत गेली? आता पहिला पेशंटचा अनुभव एवढा वाईट होता की नेक्स्ट पेशंटसाठी आहे ना एक इच्छा संपली होती आमची. पण मनात एक माणुसकीची भावना अशी होती, कारण आपण एका फोनवरचं जर एखाद्याचं मनोरुग्णाचं पुनर्वसन होत असेल किंवा तो बरा होत असेल तर मग हे काम करायला काय हरकत नाही. माणुसकीची भावना प्रत्येकाच्या मनात असते, फक्त ते बाहेर काढणं गरजेचं असतं. म्हणजे तुमची त्या क्षणीची अवस्था ही माणुसकीच्या धडकातून होत्या, पण व्यावहारिक अडचणींमुळे एक निराशा असते की मी हा प्रश्न हातात घेऊ का नको, अशी होती. आणि हे काम करत असताना एक आनंद याचा पण होता का आपल्यामुळे एखाद्याचा जीव वाचतोय. जीव वाचणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. कारण रस्त्यावरती लोक मेल्यानंतर कोणताही बेवारस असेल कोणी असेल तर पोलीस काय करतात, येतात, बॉडी उचलतात, पंचनामा करतात, निघून जातात. परंतु जर जिवंत व्यक्ती रस्त्यावर असेल तर पोलीस येत नाहीत, त्याचा पंचनामा होत नाही, त्याला मदत मिळत नाही. आपल्या व्यवस्थेमध्ये ते काम नाहीये. मग आम्ही ठरवलं जे पोलीस काम करत नाही ते आपण करूया. कारण काय होतं, तो सुद्धा माणूसच आहे ना, त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. आणि तो जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही मदत करायचं ठरवलं. मग यासाठी लागतो खर्च, फार मोठा खर्च लागतो. पण त्या खर्चापेक्षा आहे ना सर्वात महत्त्वाचं लागतं आपल्यातली माणुसकी. कारण माणुसकी असेल तरच आपण मदत करू शकतो एकमेकांना. पहिल्यांदा अगदी आमच्या मॅडम जिल्हा परिषद शिक्षक आहेत, पैशाचा काही प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं मला ह्या गोष्टीसाठी पैसे लागतात. सर, मला इथेच आपल्या प्रेक्षकांना आवर्जून सांगावंसं वाटते की लोकांच्या दृष्टीने, अर्थकारणाच्या आणि पगाराच्या दृष्टीने जेव्हा एक तुम्ही शिक्षक असता तेव्हा तुलनेने मध्यमवर्गीय ह्या स्तरामध्ये आपण मोडतो, तेव्हा सर म्हणतायत की पैशाची काही कमी नाही, इथेच तुम्ही दाम्पत्य काय आहात त्याची नोंद होते आहे. पैशाची कमी नाही म्हणणं बाई का, कसं होतं, पैसा सर्व काही नाही आहे, पण पैशाशिवाय काही चालत पण नाही आहे. माझा आजचा दिवस भागला, माझा खर्च भागला की उरलेला पैसा समाजाचा, हा दृष्टिकोन. आणि आमच्या मॅडमचं असं म्हणणं होतं, तुम्ही कितीही खर्च करा, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही जबाबदारी त्या अर्थाने वाटून घेतलेली आहे. किती खर्च होता, कुठे जायचं आहे सांगा, देऊ. त्यावेळेस गुगल पे वगैरे हे काही प्रकार नव्हता, तेव्हा फोनपे वगैरे काही प्रकार नव्हता. कॅश पैसे काढायचे, फक्त ATM असायचं. तर हे काम करत असताना पैशांचा मुद्दा होता, तो भागलेला होता. फक्त मदत कशी करायची तो जो क्रायटेरिया आम्ही ठरवला होता तो सांगतो. आता बऱ्याच वेळेला काय होतं, एखादा पेशंट सापडल्यानंतर त्याचं पुनर्वसन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं करायचं काय. अनेकांना पडलेला प्रश्न असतो हा की काय करायचं नेमकं. कारण रस्त्यावरती एखादा कुत्रं जर असेल तर कुत्र्याकडे आपण कसं हीनतेने पाहतो किंवा कोणी प्रेमाने पाहतं, परंतु हा तर माणूस आहे ना, हाडामासाचा माणूस आहे. आणि बरं तो पण चांगला असेल तर ठीक, तो जर व्हायलंट असेल तर अजून प्रॉब्लेम. मग आम्ही काय करतो, तो रस्त्यावरच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला घेऊन जातो. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदा तर आम्हाला त्या माणसासहित हाकलून दिलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर त्याच्या अंगाचा वास येतो, तो तर दिसणारा तसा अवस्थेत. त्यात त्याने अगदी नैसर्गिक विधी सगळे केलेले असू शकतात. बरेच पेशंट तसे असलेले. म्हणजे हे काम करत असताना खूप त्रास झालेला आहे पूर्वी. आता काही त्रास होत नाही आहे, पण पूर्वी असा त्रास झालेला आहे का लोक त्यांना जेवढा अवेअरनेस हवा आहे, जनजागृती हवी आहे, तेवढी नव्हती. आणि ही जनजागृती नव्हती म्हणून त्रास होता. आणि आत्ता जसं तुम्ही म्हणालात की पोलीस स्टेशनला घेऊन जात होतात रुग्णाला, तर मला वाटतं कायदेशीर प्रक्रिया म्हणून पण ते अभिप्रेत असेल. कायदेशीर प्रक्रियेसाठीच घेऊन जात होतो. आणि इव्हन तेव्हा मी सुद्धा नवीनच होतो, मला पण त्यातली एवढी माहिती नव्हती. फक्त एकच मनाशी पक्क ठरवलेलं, हा जो व्यक्ती रस्त्यावरचा आहे त्याला कुठेतरी दाखल करायचं आणि तो जितक्या सुस्थितीमध्ये जगू शकेल त्या सुस्थितीपर्यंत त्याला आणायचं आहे. आणि एकच होतं का त्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचवायचं. कारण कोणताही व्यक्ती बेवारस असेल, निराधार असेल, तो काही आकाशातून पडलेला नसतो, त्याला पण नातेवाईक असतात. कुटुंब आहे.
प्रत्येकाला कुटुंब आहे, नातेवाईक आहेत, आई असते. आता आम्ही बऱ्याच वेळेला एखादी महिला असेल रस्त्यावरती, ती तिच्या आईला कधीच विसरू शकत नाही. म्हणजे तिला विचारलं तुझी आई आहे का, तर तिच्या डोळ्यात लगेच असं पाणी येतं. आईची आठवण येते तिला. आईची आठवण दाटून येते. नूतनच्या वेळेस जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मी तिच्या जवळ गेले आणि गेल्यानंतर पाहिलं तर ती उकिरड्यातलं काहीतरी अन्न खात होती. तिच्या जवळ गेल्यानंतर डोक्यावरून हात फिरवला. तिने पटकन मागे वळून पाहिलं आणि वळून पाहिलं तिने मागं, तर मला ती तिच्या बाळाला पाजताना दिसले. तर पहिल्यांदा आम्हाला ती एकटीच आहे असं वाटलं, पण जवळ जाताच कळालं की तिला बाळ आहे छोटंसं, अगदी 3 महिन्याचं बाळ तिच्याकडे होतं. आणि मग तिला जवळ घेतल्यानंतर, तिच्या जवळ गेल्यानंतर, प्रेमाने स्पर्श केल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे प्रत्येक बाई ही आईच्या शोधात असते. जेव्हा संकटात असतं तेव्हा प्रत्येक माणूस, अगदी पुरुषसुद्धा आईची आठवण करतो. ज्योतिताई, आत्ता हे तुम्ही जे सांगताय की मानसिक स्थिती जरी बिघडलेली असली तरी त्या नूतनला आपल्या बाळाला पाजायचं आहे, त्या बाळाला भूक आहे, ही जबाबदारी माझी आहे, ही कुठेतरी जाणीवेत नसेल पण नेणीवेत तिला हे कळत होतं. आणि तुम्ही डोक्यावर हात ठेवल्यावर डोळ्यात पाणी आलं, याचा अर्थ तिची आई पण तिच्या मनात जागी होती. म्हणजे आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की मनोरुग्ण दिसला तरी त्याला जरी भान नसलं, कळत नसलं, तरी भावना मात्र नक्की आहेत त्याच्यापाशी. भावनांचा भुकेला आहे आणि तो अन्नाचा भुकेला आहे. मग बऱ्याचदा अन्नाची भूक असते ही ध्यानात ठेवून आम्ही त्याच्याजवळ अन्न घेऊन जातो आणि पहिला तर मायेचा स्पर्श करतो. कारण लोक खूप हेटाळणी करतात, हाणतात, मारतात, टिंगल करतात, अगदी दगडी मारतात, शिव्या देतात. दिसल्यानंतर एकटं पाहून मजा घेतात आणि अनेकांना सांगून पुन्हा येऊन ती मजा पाहतात. आणि लेडीज जर पेशंट असेल तर बऱ्याचदा पुरुष मंडळी जी आहेत ती मजा घेण्यासाठी तिथे हजर होतात, अगदी कोणत्याही वयोगटात. जसं तुम्ही आता नूतनचा विषय सांगता आहात, ज्याच्यासाठी आपण हे बोलतो आहोत, तर ही अशीच केस होती असणार आहे. तिचं बाळ आम्ही जेव्हा तिच्यापासून दूर घेतलं ना तेव्हा ती रडायला लागली, ओरडायला लागली, हे माझं बाळ आहे, माझं आहे, माझ्याकडे द्या. आणि ती प्रेग्नंट जेव्हा होती तेव्हा तिने अक्षरशः पायी पायी रस्त्याने चालून उकिरड्यावरलं खाऊन ते बाळ पोटातही मोठं केलं, वाढवलं. आणि त्याच्यानंतर तिची डिलिव्हरी कुठे झाली हे पण तिला माहीत नसेल. आणि त्याच्यावरही तिने ते बाळ 4 महिने सांभाळलं. आणि त्यानंतर ती आम्हाला सापडली. मग पुढे आम्ही तिला कन्से हॉस्पिटलला ॲडमिट केलं. ज्योतिताई, नूतनला तुम्ही मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तिला बाळाला सोडायचं नव्हतं आणि मग तुम्ही कणसे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात असं तुम्ही म्हणालात. सर, जसं आपण मगाशी बोलत होतो की एखादा रुग्ण सापडला की त्याला पोलीस स्टेशनला न्यावं लागतं, पुनर्वसन करायचं असेल तर, अर्थात त्याला जोडून आता ज्योतिताई म्हणल्या तसं त्याचं हॉस्पिटलायझेशन, त्याला ट्रीटमेंट देणं हा मुद्दा येतो. तर ही पद्धत काय आहे आणि ही कायदेशीर प्रक्रिया म्हणूनची जी दुसरी स्टेज आहे ती नेमकी काय आहे? फेसबुक नावाचं एक सोशल मीडिया ॲप आहे. फेसबुकमध्ये काय होतं की अनेक मित्र असतात आपल्याला त्यामध्ये. तर त्यामध्ये डॉक्टर निखिल कणसे आमच्या आळीफाट्यावरती, त्यांचं ते स्वतः मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं मेडिकल कॉलेज आहे, अनंतराव कणसे मेडिकल कॉलेज, होमिओपॅथिक कॉलेज पण आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं का नितीन दादा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर मला या, माझ्याकडे या, आपण ती मदत करायला तयार आहोत. नंतर नूतन ज्यावेळेस आम्हाला भेटली त्यावेळेस मी पहिला फोन कणसे सरांना केला की डॉक्टर, अशी अशी महिला आहे, तिला एवढं छोटंसं बाळ आहे, तुम्ही काय मदत करू शकता? ते म्हटलं तुम्ही घेऊन या माझ्याकडे, आपण त्याच्यावर उपचार करूया. का त्याची नूतन ही माध्यम ठरली मनोरुग्ण, बेवारस मनोरुग्णांसाठी काम करण्यासाठी. डॉक्टर कणसे सरांनी सुरुवात केली तिथून पुढे काम करायला. म्हणजे ते करतच होते पण पेशंट यायचे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची, ते निघून जायचे. परंतु निवासी सोय नव्हती, ती निवासी सोय त्यांनी केली. अजून एक पाऊल या कामात महत्त्वाचं पुढे पडलं. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही पेशंट घेऊन या, मी तुमच्याकडून 1 रुपयाचं देखील घेणार नाही, त्याला आपण फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देऊया. ती ट्रीटमेंट 9 महिने चालली तिच्यावरती ट्रीटमेंट. या 9 महिन्यामध्ये खूप बदल झाला. जो तिचा मुलगा होता तो 1 वर्षाचा झाला. तिला उपचार भेटले, ती बऱ्यापैकी बोलायला लागली का मी ह्या गावच्या आहे आणि मी इकडे कशी आले मला माहिती नाही, मला आठवत नाही आहे. ठीक आहे म्हटलं, तुझं गाव काय, तुझ्या घरी कोण असतं, कोणतं नातेवाईक आहेत का, तुझं लग्न झालं आहे का,
आता ऑब्विसली आपण काय करतो, एखाद्या मुलीला बाळ आहे तर आपण तिला विचारतोच ना लग्न झालंय किंवा काय. मग मला तर लग्न झालंय हा मुद्दाच येत नाही. गृहीत धरलं जातं. तुझा नवरा कुठे आहे काय नवरा वगैरे. असणार असं. तर तिने ज्यावेळेस आम्हाला म्हटलं का माझं लग्नच झालेलं नाही, तो आम्हाला सर्वात मोठा शॉक होता. लग्न झालेलं नाही मग बाळ कसं काय हिच्या पदरामध्ये. मग नंतर तिने सांगितलं मला माहिती नाही बाळ कसं कोणाचं आलं. आहे. हा, म्हणजे या कामाची जी व्याप्ती आहे की मनोरुग्ण जर महिला असेल तर तो किती वाढत जातं काम, आणि ज्या गोष्टींवर काम करायला हवं आहे त्याची खोली किती वाढत जाते. मग तिच्या त्या उत्तरांमुळे आम्ही दोघेही शॉक होऊन गेलो. म्हटलं अरे नाही, हिला खरी गरज आहे आणि हिला हिच्या घरापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मॅडमला सुट्टी मिळाली नाही शाळेमध्ये, म्हणून आमच्या सहकारी आहेत सुंदरताई कोराडे, त्यांना सोबत घेऊन ती ज्या गावाला राहिला होती तिथे सोडायला गेलो आम्ही तिला तिच्या घरापर्यंत. तिथं गेल्यानंतर आम्हाला कळलं का तिला अजून 2 मुलं आहेत. हो, ती पण अशीच तिने आणून ती पण सोडलेली. अशीच. आणि तिची आई मानसिक रुग्ण आहे. वडील टेलर काम करतात आणि सांभाळतात. वडिलांनी सांगितलं का ही प्रत्येक वेळेस बाहेर जाते आणि एक बाळ घेऊन येते, आम्ही काय करणार, आम्ही कसं सांभाळणार. म्हणजे सर्वात मोठा प्रश्न होता का हिला इथे सोडून आपण जातोय परत, परंतु मनामध्ये एक अनामिक भीती का ही परत जर गेली तर परत एक बाळ घेऊन येईल. मग अशा वेळेस आपण पुनर्वसन करायचं, पण कसं करायचं हा मोठा मुद्दा त्याच्यामध्ये. आणि पुनर्वसनाची व्याख्याच इथे नक्की काय ठेवायची, इथूनच प्रश्न आहे. पुनर्वसन करू नये ते 100% झाले याची गॅरंटी वाटे ना तिथे गेल्यानंतर. आणि नूतनचं जे बाळ आहे ते बाळ कुठून आले, कसं आलं काय, ते एक राज होतं. मग त्या बाळाचं नाव तिथल्या मुलींनी, मेडिकल कॉलेजच्या मुलींनी अगदी त्याचं नावच राज ठेवलं. अच्छा. की हा राज आहे, की जे राज कोणालाच माहिती नाही, मग त्याचं राज नाव ठेवलं. अगदी त्याचा पहिला वाढदिवस इतका थाटामाटात घातला की तिथल्या नर्सेस स्टाफने त्याला कानातले डूल केले, पायातले पैंजण केले, खूप सारे कपडे आणले. मेडिकल कॉलेजच्या मुलींनी तर खूप सारे ड्रेस आणले त्याला. त्या बाळाला कुठल्याही कपड्यांचा तोटा नव्हता. आणि नूतन एवढी खुश होती की मी पूर्ण बरी झाले. नूतनने तिच्या जन्मापासून तर ती हायस्कूलला असताना कशी ती एक कॅप्टन होती, वर्गामध्ये मॉनिटर होते, अभ्यास कसा मुलींचा तपासायची, हे सगळी स्टोरी सांगितली. तिची स्टोरी जशी दिवसेंदिवस आम्ही ऐकत होतो तर आम्हीच प्रभावित होत गेलो की किती चांगली मुलगी, शिक्षण घेणारी, टॉपला असणारी, पण तिची अशी भयानक अवस्था झाली. म्हणजे तिच्या मानसिक अनारोग्याची जेव्हा सुरुवात होती असेल त्या योग्य वेळेला जर तिला उपचार मिळाले तर हा प्रश्न इतक्या गंभीर वळणापर्यंत आलाच नसता. आणि सर, मला ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी जाणवत आहेत आणि आपण त्या प्रेक्षक किंवा आपण सगळ्यांनी ज्या अधोरेखित करून घ्यायला पाहिजेत की एकाच वेळेला हा प्रश्न जसा गंभीर आहे तसं त्या नूतनचे वडील, आपली मनोरुग्ण पत्नी आणि मुलं घेऊन येणारी आपली मनोरुग्ण मुलगी यांना नाकारत नव्हते. म्हणजे समाजामध्ये जी मुळात प्रेमाची आणि समजुतीची भावना आहे ती आजही आहे. किंवा कणसे डॉक्टर असतील, त्यांच्याकडच्या एवढ्या नर्सेस असतील, त्यांनी जणू काही हे आपल्या घरातलं बाळे अशा पद्धतीने वाढवलंय. म्हणजे या माणुसकीच्या वाटांवरती आपण जर साथ घातली तर अनेक लोक येऊ शकतात आणि ही चांगल्या अर्थाने माणुसकीची वारी पण घडू शकते. सर, म्हणजे इथे आणखीन एक दुसरा टप्पा असा सुरू होतो की जसं मनोरुग्ण रस्त्यावर दिसेल तर आपण सद्भावनेने एका टप्प्यापर्यंत खूप काम करू शकतो, पण मग जे सहृदय असलेले घरचे लोक आहेत त्यांना योग्य दिशा दाखवणं की हा तुमचा जो कोणी पेशंट आहे त्याला रुळावरती त्याची गाडी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, म्हणजे समुपदेशन हा पण मुद्दा आला. तर त्या बाबतीतही तुम्ही काम करायला सुरुवात केली. ते काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक रुग्ण का निर्माण होतात, त्याची कारणं कोणती आहेत हे जर कुटुंबाला कळलं, लोकांना कळलं, इतर लोकांना, तर त्यांना कळेल ना की नेमकं कशामुळे होतात काही अवस्था. आता मनोरुग्ण होण्याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे व्यसन. व्यसन म्हणजे ते कोणतेही असेल ना, अगदी दारूचं व्यसन असेल, सिगरेटचं व्यसन असेल, म्हणजे व्यसनांचे अनेक प्रकार असतात. अगदी काय ड्रग्ज वगैरे आले त्याच्यामध्ये सर्व आले व्यसन. जी व्यसनाधीन व्यक्ती होते ना त्या व्यसनांमुळे त्यांचा मेंदूवरचं नियंत्रण सुटतं आणि ती मनोरुग्ण होते. अशा आमच्याकडे भरपूर केसेस आलेल्या आहेत. आता महिलांसाठी महिला मनोरुग्ण का होतात, तर महिला मनोरुग्णांमध्ये आम्ही पाहिलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे का महिला खूप सेन्सिटिव्ह असतात.
लग्न झाल्यानंतर काही महिलांमध्ये कसं होतं का सासूचा जाच, सासूच्या सूचना, कधी कधी डिप्रेशन येतं नवीन मुलींना वगैरे किंवा जुन्या. डिप्रेशनमुळे काय होतं, एकच गोष्ट त्यांच्याकडून वारंवार घडते, एकच घटना वारंवार घडते, एकच कृत्य वारंवार घडते, किंवा मग कधी कधी त्यांचं लक्ष लागत नाही. तर ही खरी म्हणजे मानसिक आजाराची सुरुवात असते. तर तिला योग्य आणि वेळ ट्रीटमेंट दिल्यानंतर ती बरी होते. परंतु नाही जर झालं तर मग ती अगदी आत्महत्यापर्यंत पाऊल उचलते. यामध्ये अनेक कारणं असतात. आता बऱ्याच वेळेला काय होतं, एखादा नवरा असतो, तो त्याच्या पत्नीवरती संशय घेत असतो. हा संशय घेणे हा सुद्धा मानसिक आजार आहे. परंतु समाजामध्ये एक रूढ आलेलं आहे, हां ती काहीतरी बाहेर खाली वगैरे असेल म्हणून हा संशय घेत असेल. आईसुद्धा म्हणते माझा पोरगा खूप चांगला आहे, तीच काहीतरी तिचं पाऊल चुकीचं पडत असेल. परंतु तसं काही नसतं. अनेक केसेसमध्ये आम्ही पाहिलेलं आहे, विनाकारण तू बाहेर जायचं नाही, तू इकडे जायचं नाही, तू तिकडे जायचं नाही, माझ्या परवानगीशिवाय इकडे जायचं नाही, तिकडे म्हणजे ती एक प्रकारची अनसिक्युरिटी, म्हणजे म्हणतो ना आपण, जो मानसिक रुग्ण असतो ना त्याला अनसिक्युरिटी फील होते. अरे नाही, काहीतरी चुकेल, काहीतरी घोळ होईल म्हणून तो सतत वॉच करत असतो. परंतु या वॉचिंगमुळे त्या महिलेची अवस्था एवढी वाईट होऊन जाते का ती स्वतः मनोरुग्ण होते. हा, म्हणजे एका मानसिक आजाराशी झगडणाऱ्या माणसाला आजार आहे हेच ऍड्रेस न झाल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या जोडीदाराला सहन करावा लागतो. म्हणजे एक महिला जर दोषी असेल, एकाने तिच्याकडे बोट केलं तर घरातले सगळेच तिच्याकडे बोट करतात. आणि त्याचा परिणाम होतो की तिचा आजार आणखी वाढत जातो. तिला योग्य तो सल्ला देणं गरजेचं आहे, तिच्याशी प्रेमाने संवाद करणं गरजेचं आहे. तू अशी का वागतेस, याच्यामागे काय कारण आहे ते शोधणं गरजेचं आहे. परंतु तसं होत नाही. आणि त्याच्यामुळे अनेकांचं बोट तिच्याकडे आल्यामुळे तिला असं वाटतं की खरंच माझं चुकतंय. आणि त्या चुकीमध्ये ती अनेक चुका करत जाते आणि अर्थातच मनोरुग्ण होऊन जाते. आजार गंभीर आजाराकडे ती वळते. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला पुनर्वसन एखाद्या रुग्णाचं केल्यानंतर त्याचे औषधोपचार सुरू राहायला पाहिजेत, अखंडित सुरू राहायला पाहिजेत, याच्यासाठीही काम करावं लागत असेल ना? अगदी एखादा मनोरुग्ण सापडल्यानंतर त्याला सगळ्यात पहिलं म्हणजे दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. आणि त्याला वेळेत गोळ्या औषधं मिळणं गरजेचं आहे. काही पेशंट असे आहेत की त्यांना कमी गोळ्या औषधात सुद्धा ते पूर्ण बरे होऊ शकतात. आणि त्या गोळ्या त्यांना मिळणं किंवा त्या डॉक्टरांपर्यंत, योग्य त्या डॉक्टरांपर्यंत त्यांना नेणं गरजेचं आहे. मुळात आपण मनोरुग्ण आहोत हेच मान्य करायला अनेक जण तयार नसतात. मी तसा नाही. किंवा अनेक मनोरुग्णांना वाटतं की मग मी मनोरुग्ण आहे म्हणजे मी वेडाच आहे डायरेक्ट. तर मनोरुग्ण असणं म्हणजे डायरेक्ट वेडा असणंच नाही. त्याच्या वेगवेगळ्या स्टेप आहेत. तुम्हाला काम करावं असं वाटत नाहीये, कंटाळा येतोय सारखं, कोणाशी बोलावं वाटत नाही, एकटं राहण्यात छान वाटतंय, तर ही सुद्धा मनोरुग्ण असण्याची लक्षणं आहे. मग हे आपल्याला स्वतःला जाणवल्यानंतर आपण स्वतःचं समुपदेशन करणं गरजेचं आहे की मला असं का होतंय याचा आपण शोध घेतला पाहिजे. माझं दुखतंय, माझं शारीरिक दुखतंय, डोकं दुखतंय, हात दुखतोय, पाय दुखतोय, तर आपण लगेच दवाखान्यामध्ये जातो. तर अशा वेळेस आपल्याला अस्वस्थ वाटतंय, का वाटतंय, डिप्रेशन आलंय, आपल्याला कोणाशी बोलावंसं वाटत नाहीये, तर आपण याच्यावर अभ्यास करून डॉक्टरांकडे गेलं पाहिजे किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींशी संवाद साधला पाहिजे. महिलांच्या बाबतीत नेमकं हेच होत नाही आणि त्याच्यामुळे महिला मनोरुग्ण वाढत चाललेत आणि फार खेदाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक घरात मी तर म्हणते की आता 5 घरामध्ये 2 मनोरुग्ण संख्या वाढत चाललेली आहे. याच्यावर समुपदेशन होणं फार गरजेचं आहे आणि याच्यासाठी समाजाने पावलं उचलणं गरजेचं आहे. प्रत्येक घराने आपल्या घरातली स्त्री ही पूर्णपणे मानसिकदृष्ट्या सुदृढ कशी होईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. ती मानसिकदृष्ट्या सुदृढ असेल तरच ती घराला पूर्णपणे खंबीरपणे आधार देऊ शकते आणि पुढे नेऊ शकते. हाच मला एक मोलाचा सल्ला द्यायचा समाजाला की समाजाने महिलांच्या आरोग्याकडे आणि जास्त करून मानसिक आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. यासाठी प्रत्येक घरातून प्रत्येकाने पाऊल उचललं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही दोघे मिळून जनजागृती या दृष्टीने करत आहोत. आता तुम्ही हे जसं म्हणालात तसं मुळात मानसिक आजार हा एखाद्याला आहे, अस्वस्थता आहे, चिंता वाटते आहे, कशात मन लागत नाहीये म्हणजे तो पूर्णांशाने मनोरुग्ण आहे असा त्याचा अर्थ नाही होत. त्याला मदतीची गरज आहे. जसे आपल्याला थकवा असेल तर आपण काहीतरी त्याच्यावरती औषध घेतो ना, टॉनिक घेतो आपण, तसं मानसिक दृष्टीने सुद्धा छोट्याशा टॉनिकनी एखादं औषध घेतल्याने आपल्याला जर बरं वाटणार असेल
तर त्याच्यामध्ये कमीपणा किंवा काहीतरी हे वेगळं आहे, समाजाला सांगण्यासारखं नाही आहे असं वाटण्याची गरज नाही आहे. आपण योग्य वेळेला जर 1 टाका घातला तर पुढचे जसे 9 वाजतात असं म्हणतो, तसं समाजासमोरचा हा जो गंभीर प्रश्न आहे तो मुळातच आवाक्यात येऊ शकतो. आणि ताण जर आजूबाजूचा बघितला तर मला वाटतं ह्या कामाची जास्त गरज आहे. कारण ताण आणि त्याच्या जोडीने एकटेपणा हे या काळाचं एक देणं आहे असं जर आपण पाहिलं तर लक्षात येईल. तुमच्या दोघांच्या बाबतीत मला अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी जाणवते की दोघं मिळून तुम्ही अगदी एकरूप होऊन हे काम करता आहात. ज्या दोघांमध्ये खूप सामाजिक जाणीव, संवेदना, माणसांसाठी काम केलं पाहिजे, आपल्या इतकाच दुसऱ्याला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे, हे दोघांच्याही मनामध्ये रुजलेलं आहे. अर्थातच हे तुम्ही वेगळ्या घरातून आलेले आहात, वेगवेगळ्या वेळेला रुजलेलं आहे, पण आपण एकत्रितपणाने हे काम करायचं, हे स्वप्न तुम्ही कधी बघितलं आणि ही सुरुवात तुमची कधी झाली की हे काम आपण करायचं आहे? आता याचं उत्तर मी खूप छान देऊ शकतो. आमचं लग्न झालं होतं. अर्थातच आमच्या दोघांचा प्रेमविवाह होता. लग्नानंतर आम्ही एक ठरवलं होतं का आपलं आयुष्य जे आहे ना ते आपण स्वतःसाठी तर जगतोच आहे, परंतु थोडंसं जरा आमच्यावरती एक चांगले संस्कार होते किंवा मग पुस्तकांचं वाचन होतं जास्त. त्यातून आम्ही ठरवलं का आपलं आयुष्य इतरांसाठी उपयोगी पडलं पाहिजे. मग लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही एक संकल्प केला होता का जे निराधार वृद्ध आहेत, महिला पुरुष, त्यांच्यासाठी काम करायचं. म्हणजे आज जरी तुम्ही मनोरुग्णांसाठी च्या कामासाठी ओळखले जाता, पण तुमचं पहिलं स्वप्न हे ज्येष्ठांसाठीचं काम होतं, वृद्धांसाठीचं. कारण पण असं होतं का आम्ही रस्त्यावरती आहे ना अनेक वृद्धांना भीक मागताना पाहायचो. आता आपण काय करायचो, त्यांना पैसे द्यायचो, निघून जायचो. पण पैसे देऊन निघून गेल्यानंतर मनामध्ये एक प्रश्न असायचा, पुढे काय? हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे असं मला वाटतं. पुढे काय? तो व्यक्तीच आहे ना, आपल्यासारखाच माणूस आहे. पुढे काय आहे त्याचं काय आहे? मग तो आज रस्त्यावर आलेला आहे, त्याचं काय, त्याला मदत पुढे काय करता येईल, म्हणजे कायमस्वरूपी मदत झाली पाहिजे. ते विचार मनामध्ये होता, परंतु कालांतराने तो पूर्णपणे निघून गेला. कारण त्याच्यानंतर 3-4 वर्ष असेच गेले निघून. अनेक कारणं असतील म्हणजे घरगुती कारणं. इच्छा असणं आणि प्रत्यक्ष त्या कामाला सुरुवात करणं, कारण अशा कुठल्याही कामाला स्वतःचं अर्थकारण बळकट करणं ही नवीन संसारामध्ये पहिली गरज असतेच सगळ्यांच्या. आणि त्यामुळे आमचे 4-5 वर्ष असेच गेले निघून. त्यामुळे आम्ही काय ते पूर्णपणे दुर्लक्ष झालं. पण आपण म्हणतात ना, एखादी गोष्ट आपल्याला क्लिक होत आहे, तसं एक झाडाच्या ढोलीमध्ये जो मनोरुग्ण होता त्याच्यामुळे ते क्लिक झालं. नंतर आम्हाला आठवलं, अरे आपण एक ठरवलं होतं आपण असं काहीतरी करणार आहोत म्हणून. ते काम करता चला आपण करूया, म्हटलं काहीतरी करूया. आणि एकानंतर एक अशा घटना घडत गेल्या. म्हणजे हा मनोरुग्ण झाला की दुसरा मनोरुग्ण, की तिसरा मनोरुग्ण, अशी एक साखळीच एका मागे एक तयार झाली. आणि एका कामातून प्रचंड आनंद, समाधान मिळालं. आणि मग हे समाधानाच्या भुकेत पुढे ही कामं होत गेली. मी हे तुम्हाला विचारणारच होते की हे सगळं काम करत असताना जसे क्लेश होतात सामाजिक स्थिती बघून किंवा मनोरुग्णांची अवस्था बघून, पण अर्थातच समाधानाचे क्षणही खूप असतात. जे स्वप्न बघितलेलं आहे किंवा जी इच्छा आहे, महत्त्वाचं आहे तुमचं ध्येय की महाराष्ट्रातल्या, अखंड राज्यातल्या कुठल्याच रस्त्यावर एकही मनोरुग्ण दिसू नये. तर तुमच्या दोघांकडून एक सक्सेस स्टोरी ऐकायला मला नक्की आवडेल. आणि हा दिलासा आहे आपले जे प्रेक्षक आपला हा कार्यक्रम बघताहेत त्यांना, की काम केलं तर हे असं सकारात्मक पद्धतीने चित्र बदलू शकतं. कोणती स्टोरी सांगाल? मनोरुग्णांसाठी काम करत असताना अनेक ठिकाणी आमचा नंबर स्प्रेड झालेला आहे. तर अमरावतीला इरविन हॉस्पिटल म्हणून आहे, सरकारी दवाखाना आहे, तिथे माझा नंबर लिहिलेला आहे. तर रात्री 2 वाजता मला फोन आला होता अमरावतीवरून. एका महिलेचा फोन होता. एकतर मी म्हटलं एवढा रात्री फोन आलेला आहे आणि एका महिलेचा, मग नक्कीच तिला मदतीची गरज आहे. मी फोन उचलल्यानंतर तिने सांगितलं, दादा मी मरायला चाललेला आहे. अच्छा. आणि मला जगण्याचा कंटाळा आलेला आहे. मी म्हटलं ताई मला सांगा नेमकं काय झालं आहे, मी तुम्हाला काय मदत करू शकतो. मी काय मदत करू शकतो, माझी सगळी मदत तुमच्यासाठी असेल, मला फक्त सांगा काय झालं आहे. म्हटलं मला असा त्रास आहे, प्रचंड घरातून मानसिक छळ होतो आणि या छळाला कंटाळून मी आत्महत्या करायला चाललेलो आहे. मी तिला म्हटलं
मला फक्त थोडा वेळ द्या, मी पुन्हा तुम्हाला कॉल करतो, फक्त थोडा वेळ द्या. मी फोन कट केला, कारण अचानक कॉल आल्यानंतर आपण सुद्धा सुन्न होऊन जातो ना, आता करायचं काय, उत्तर करायचं. मिसेसला उठवलं, म्हटलं अरे असाच कॉल आला आहे, काय करायचं सांग आता. ती मुलगी आहे अमरावतीला, आपण आहोत जुन्नर तालुक्यामध्ये, कशी मदत करणार. मग तिथे अमरावतीला गुंजनताई गोळे म्हणून आहेत, त्यांना आम्ही कॉल केला. त्यांना म्हटलं अशा अशा मुलीचा फोन आलेला आहे, महिलेचा फोन आहे, ती महिला आहे, मुलगी आहे, कोण आहे मला काही कल्पना नाही आहे, फक्त तिला मदतीची गरज आहे, तुम्ही तिला मदत करा. मग मी तिला परत फोन केला. तिला म्हटलं ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही दोघेही तुमच्या पाठीशी आहोत. आत्मीयतेचा विचार तुम्ही मनातून काढून टाका, तुम्ही पहिलं घरी जा, तुम्हाला बाळ असेल त्या बाळाचा विचार करा, परंतु आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाका, तुम्हाला नक्की 100% मदत आमच्याकडून मिळेल. तर ती गेली निघून. तिचा तो प्रश्न आम्ही तात्पुरता मार्गी लावला होता, परंतु कायमस्वरूपी मार्गी लागलेला नव्हता. कारण तिच्या कुटुंबाचं जोपर्यंत समुपदेशन होत नाही किंवा तिचं पूर्ण समुपदेशन होत नाही तोपर्यंत काही करता येत नव्हतं. मग नंतर मी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो, तिचा फोन येत राहिला, गुंजनताईंना पाठवलं, गुंजनताईने तिच्या घरच्यांना समुपदेशन केलं. काय होतं, तिला थोडासा फिजिकल प्रॉब्लेम होता, तिला थोडीशी लाज वाटली माझ्याशी बोलायला, म्हणून मॅडमशी बोलल्या. त्यातून पण चर्चेतून मार्ग निघाला. तिच्यावर उपचार करण्यासाठी घरच्यांना सांगितलं. मग ते उपचार पण झाले आणि आता तिचा आम्हाला मेसेज येतो, दादा मी आज खूप सुखी आहे. म्हणजे हा जो आनंद आहे ना, हा आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत. म्हणजे जी व्यक्ती मरणाच्या दारात होती ती आज सुखी आहे म्हणते, यापेक्षा आनंद कोणता आहे वेगळा. म्हणजे 2 महिन्यांपूर्वी तिचा मेसेज आला मी सुखात आहे, आणि पुन्हा आता 2-3 दिवसांपूर्वी मेसेज आला की मी खूप खूप सुखात आहे, आणि तुमच्यामुळे सुखात आहे. हो. तर हा आनंद खूप अवर्णनीय, खूप छान वाटला तिचा तो मेसेज पाहून. एखाद्याला आत्महत्या करावीशी वाटणं इथंपर्यंतचा जो प्रवास आहे तो ताई तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की एखाद्या महिलेला मुळात जेव्हा कुटुंबामध्ये अस्वस्थता आहे, तिचा कामातला जगण्यातला रस कमी होतो आहे, त्यावेळेला लक्षात घेऊन काम करायला पाहिजे. कारण हे नैराश्याचं टोक आहे, आत्महत्या करावीशी वाटणं, समोर सगळा अंधार आहे असं वाटणं. आणि हे खूप मोठं काम तुम्ही केलेत आणि अर्थातच अशा शेकडो कथा तुमच्याकडे नक्की आहेत, कारण शेकडो रुग्ण तुम्ही त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे, दिलासा दिलेला आहे. ज्योतिताई तुम्हाला आज या आपल्या कार्यक्रमातून प्रेक्षकांना असं कुठलं एखादं आठवणीतलं चित्र उभं करायला सांगायला आवडेल की जी यशोगाथा आहे? अशा तर भरपूर स्टोऱ्या आहेत आमच्याकडे आत्तापर्यंत. आणि आमच्या लग्नानंतर आम्ही जसं ठरवलं की हा संसार फक्त आपला नाही, आपल्याला थोडा आपला संसाराची व्याप्ती वाढवायची आहे. तुम्ही म्हणालात तशी समाजाचा संसार करायचा आहे. तर आम्ही दोघांनी एक गोष्ट ठरवली आहे गेल्या काही वर्षांपासून की घरातून बाहेर पडल्यानंतर दिवसातून एकतरी सामाजिक काम आपल्या हातून झालं पाहिजे. मग या सामाजिक कामांमध्ये आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करणं, एखाद्याला आनंद देणं, एखादी छोटीशी वस्तू देणं, त्याचबरोबर एखाद्या मुका प्राणी असेल, कुत्रा, मांजर, चिमणी, यांना मदत करणं. अगदी आमच्या गॅलरीमध्ये चिमण्यांचं एक जोडपं राहते गेले 4-5 वर्ष. सकाळी उठल्याबरोबर ते चिवचिव करतं, त्यांच्या आवाजानेच आम्ही उठतो, तोच आमचा नैसर्गिक अलार्म आहे. आणि उठल्यानंतर पाणी ठेवायचं, चपातीचा गोळा मळल्यानंतर पहिला गोळा त्यांना ठेवायचा, मग पहिला घास ते खाणार आणि त्याच्यानंतर आमचा संसार, मग माझी पिल्लं घरातली आणि नंतर आमच्या दोघांचं. तर हे जे सामाजिक काम करत असताना आम्ही ठरवलं की आपण आपल्याकडून इतरांना देता येईल तेवढा आनंद द्यायचा आहे, इतरांना देता येईल तेवढं सुख द्यायचं आहे. आणि या सुखातूनच आपल्याला पुन्हा आपली सुखाने ओंजळ भरणार आहे. कारण जेवढं आपण देतो त्याच्या दुप्पट आपल्याला मिळतं. एका झाडाची बी जी आहे ती बी लावल्यानंतर त्याच्यातून अंकुर येतो, अंकुरातून मोड होतो, मोडातून त्याचं छोटंसं रोपटं होतं, रोपट्याला पुढे फुलं, पानं, फळं सारंच येतं, छानशी सावली देतं ते झाडं. म्हणजे एक छोटीशी बी खूप काही देते, परोपकार शिकवते. झाड जे आहे त्या झाडाकडून आम्ही झाड व्हायचं ठरवलं आणि आधार द्यायचं ठरवलं. आणि या आधारातूनच अनेक मनोरुग्णांच्या कहाण्या पुढे उलगडत गेल्या. तर आमच्याकडे आशाताई म्हणून एक आहे की जी आम्हाला भेटली होती, आणि ती जी आशाताई आहे त्या आशाताईला आम्ही रस्त्यावर हिंडताना पाहिलं होतं. तिने अक्षरशः तिच्या कमरेला काचेची एक फुटकी बाटली ठेवली होती स्वतःच्या संरक्षणासाठी, की कुणी जर माझ्याकडे आलं तर मी त्याच्यावर याने हल्ला करेल आणि त्याला मारून टाकेल.
आणि त्या काचेच्या बाटलीच्या आधारावरती फिरत होते, पायपीट करत होती. अक्षरशः तिचा अवतार आपण पाहू तर एकदम भयानक होता. तिच्याजवळ कोणी फिरकू शकणार नाही असं आपल्याला वाटतंय, परंतु लोक तिला त्रास देत होते. तसं असू नये. आणि तिला भटकताना पाहून आमची मैत्रीण स्मिताताई विटे, बऱ्याचदा शाळेमुळं मला या कामांना वेळ देता येत नाही, अशा वेळी मग आम्ही मदतीला आमच्या कामांमध्ये माणुसकीची माणसं येतात. त्यातच आमच्या माणुसकीच्या ताई स्मिताताई विटे आहेत, त्या यांच्यासोबत आल्या. या दोघांनी मिळून तिचा पाठलाग केला, पायी अक्षरशः. काही तर स्मिताताई दमल्या अगदी तिचं पाठलाग करून. आणि काही ठराविक काळावर गेल्यानंतर तिला तिच्याशी संवाद साधताना ती आपलीशी करून घेतली. आणि मग तिने सांगितलं की लोक मला कुठे बसले मी एखाद्या झाडाखाली, एखाद्या घराजवळ, मंदिराजवळ, तर लोक हाकलून देतात. मग मी असं ठरवलं की मी रस्त्यावर झोपणार. आणि ती रस्त्यावर झोपते. रस्ता काही कोणाच्या बापाचा आहे का असं डायरेक्ट तिने सवाल केला ताईंना. असं रस्ता काही म्हणजे हीच परिस्थिती किती दुःखद आहे की एखाद्या झाडाच्या पारावर किंवा एखाद्या मंदिराच्या जवळ बसू देण्या इतकी सुद्धा माणुसकी आपण जर टिकवू शकत नसू तर हे किती त्रासदायक एका आहे. बाईला शिवाय. आणि मग आजची ताईंनी कंडिशन अशी झालेली आहे का माणसालाच माणसापासून धोका आहे. हो, ताईंनी तिला मग विश्वासात घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही तिला पुन्हा कणसे हॉस्पिटलला ॲडमिट केलं. कणसे हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर तिच्यावर पूर्ण ट्रीटमेंट झाली. ट्रीटमेंट झाल्यानंतर आशा पूर्ण बदलली आणि तिच्याकडून खूप आशा वाटू लागल्या आम्हाला. तर ही जी आशा आहे तिची तब्येत पण खूप सुधारली. तब्येत सुधारल्यानंतर पूर्ण बरी झाल्यानंतर ती म्हणाली की मला बसून खायचं नाही, मला झोपून राहायचं नाही, इथे झोपायला मिळतंय, मस्तपैकी 2 टाइम खायला आहे, नाश्ता आहे, मैत्रिणी आहे गप्पा मारायला, परंतु मला हे जीवन नको आहे. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, मला 2 पैसे कमवायचे. दादा तुम्ही मला काहीतरी काम मिळवून द्या. आणि मग तिच्या कामाच्या शोधात आम्ही लागलो. तर एका ढाब्यावर भाकरी करण्याचं काम तिला शोधून दिलं आणि त्या ढाब्यावर तिने भाकरी थापण्याचं काम केलं. भाकरी करता करता स्वयंपाक करून तिने तिचे महिन्याचे काही पगार असेल तो मिळवला. ते पगार मिळवून तिने स्वतःला 2 तोळ्याचे मणी केले गळ्यामध्ये सोन्याचे आणि त्याचा दागिना घातला. त्याच्यानंतर तिने मोबाईल खरेदी केला आणि त्या मोबाईलवर आमच्या दोघांचे नंबर सेव्ह केले. आम्हाला फोन करायला लागले की मी आता एकदम मस्त आहे, मजेत आहे, माझ्या नातवंडांना घेऊन या. आणि मग आम्ही आमची मुलं घेऊन तिच्याकडे गेलो. मुलांना जवळ घेतलं. मुलांना 100-100ची नोट दिली माझ्या. वा वा. आणि ती नोट पाहून आम्ही खूप खुश झालो. माझी मुलं पण खूप खुश झाली. आणि अशी प्रेमाची दुसरी भेट असूच शकत नाही. आमच्या दोघांपेक्षा तिला होणारा जो आनंद आहे तो म्हणजे शब्दात व्यक्तच करता येऊ शकत नाही. हा अमूल्य आनंद आहे जो तिला आमच्यामुळे मिळाला होता. आणि अशी एक आशा आम्ही तयार केली की जी रस्त्यावर होती ती एका घरात आली. घरानंतर ती आता स्वतःचं घर बनवू शकली. आणि तिने जेव्हा तिची पहिली कहाणी सांगितली, ती कहाणी आपण ऐकू तर खूप म्हणजे आपल्याला शॉक होईल की तिच्या नवऱ्याला व्यसन होतं आणि व्यसन असल्यानंतर तो रात्रीचं यायचा चिकन मटण घेऊन तिला करायला सांगायचा. अगदी छोट्याशा कोपीत राहत होता. येताना मित्रांना घेऊन यायचा आणि रात्री दारू त्याला खूप व्हायची. तर मित्रांनी तिच्यावर अतिप्रसंग केला आणि नवऱ्याच्या या जाचाला कंटाळून जे नवऱ्याने तिच्यावर प्रसंग केला तर तिला काही हरकत नाही, परंतु त्याचे मित्र येऊन हा अतिप्रसंग करत होते. हा भयानक त्रास तिला सहन झाला नाही आणि तिने घर सोडून ती अशी धावत आली. या डिप्रेशनमध्ये तिचं ते मानसिक संतुलन बिघडून ती फारच ठार वेडी झाली होती. आणि त्याच्यातून ती पूर्ण बरी झाली, अगदी नॉर्मल पर्सन झाली, काम करू लागली आणि पुन्हा एक नवीन आशा तयार झाली. आणि आशा या नावातच किती आशा आहे. आणि एक आशा घडवली त्याचं खूप मोठं प्रचंड समाधान आम्हाला मिळतंय. आजही आम्ही जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आशाला कधीच विसरू शकत नाही. ज्योतिताई नितीन सर, म्हणजे जी परिस्थिती आपल्याला प्रचंड वेदनादायी क्लेशकारक वाटते, हताशा येते, त्याच वाटेवरती जर आपण काम केलं तर आशेचे असे अनेक किरण आपल्याला प्रकाश देऊ शकतात, आपल्याला आनंद देऊ शकतात. आणि तुमची ही जी माणुसकीची वाट आहे ती कशी रुंद होत जाऊ शकते. आता तुम्ही अनेकांची नावं घेतलीत. या अशा सगळ्यांच्या हातात हात घालून जाण्यामुळे आज शेकडो यशोक कथा म्हणूया आपण तुमच्यापाशी जमा झालेल्या आहेत. आणि आपल्या प्रेक्षकांना आपल्याला या सगळ्या चांगुलपणाच्या माणुसकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या आहेतच. तुम्ही बिनाई नावाची जी संस्था सुरू केली, तर मी प्रेक्षकांना हे आवर्जून सांगेन की जसं मनोरुग्णांसाठी हे दाम्पत्य काम करतं आहे तसं बिनाई
ज्यांना आई नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा यांनी काम सुरू केलेलं आहे. एक छोटीशी जी ज्योत लागली होती त्याची दीपमाळ झालेली आहे आणि हे आपण जाणून घेणार आहोत. पण अर्थातच या माणुसकीच्या वाटांच्या पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. सर्वांचे सुख लाभावे तशी आरोग्य संपदा, व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू नये, या उक्तीचं, या इच्छेचं, या प्रार्थनेचं वाहक पण आहे, प्रवाही पण आहे, ते या दोघांनी सुरू ठेवलेलं आहे. ही वाट आधी त्यांच्या कथा ऐकून आणि मग जेव्हा आपल्याला आपले हात पुढे करावेसे वाटतील तेव्हा त्या हातांनी नक्की पुढे नेऊया, या कार्यक्रमाचा हेतूच हा आहे. नितीन सर, ज्योतिताई, मनापासून धन्यवाद. आज तुमचा हा सगळा प्रवास आहे तो तिथे सांगत आहात तुम्ही, वेदनेतून आहे पण त्यातून फुललेल्या आनंदाचा प्रवास आहे. धन्यवाद.